सराईत गुंड शाहरुख शेख चकमकीमध्ये ठार झाला आणि त्यानंतर पुणे पोलिसांची झाडाझडती सुरू आहे। पुण्यातील टिपू पठाण टोळी पुणे पोलिसांच्या आता टार्गेटवर आहे। शाहरुखच्या श्रद्धांजलीच्या नावाखाली रील्स करणारे 60 जण पोलिसांनी ताब्यात घेतले। टिपू पठाण टोळीतील गुंडांसह सहकारी तरुणांचा सुद्धा त्यात समावेश आहे। पोलिसांनी शाहरुखच्या अंत्यसंस्कारावेळी शक्ती प्रदर्शन होऊ दिलं नव्हतं। आणखी तपशील आपण घेणार आहोत। प्रतिनिधी बालाजी पोद्दार आपल्याशी जोडले गेले त्यांच्याकडून। बालाजी, पोलिसांनी या सगळ्यावर आता नेमके काय ऍक्शन घेतलेली आहे? झाडाझडती तर सुरू आहे, पण त्यातून काही खुलासा होऊ शकलाय का? शाहरुख कट्टी ज्या प्रकारे एन्काउंटर झालं तो पुण्यातल्या टिपू पठाण टोळीचा सदस्य होता आणि त्यानंतर अशा पद्धतीने एखाद्याचे एन्काउंटर झाल्यानंतर त्याचं उदासीकरण होते। त्यासाठी त्याची खबरदारी जी आहे ती पुणे पोलिसांनी घेतली आणि त्याच्या श्रद्धांजली सभेला किंवा रील्स बनवणाऱ्यांना 7 संशयित लोकांना ताब्यात घेऊन त्यांच्याकडे चौकशी केलेली आहे। त्यांच्यावर नजर ठेवण्यात येणार आहे स्थानिक पोलिसांकडून। त्याचबरोबर कुठल्याही पद्धतीने टोळीचा उद्रेक शहरात होऊ नये यासाठी सगळी पोलीस झाडाझडती घेत होते आणि या 60 जणांविरुद्ध वेगवेगळे गुन्हे दाखल आहेत, त्यांची सुद्धा चौकशी होती आणि काही कारवाई करू शकतात या दृष्टीने सगळा तपास जो आहे तो पुणे पोलिसांकडून या गुन्हेगारांचा करण्यात येतोय आणि त्यामुळे ही सगळी खबरदारी घेण्यात आली आहे। कारण यापूर्वी एका गुंडांच्या श्रद्धांजली सभेमध्ये मोठा जमाव जमला होता आणि त्यामुळे मोठे शक्ती प्रदर्शन झालं आणि त्याचं उदासीकरण झालं। त्याची पुनरावृत्ती होणे याची खबरदारी जी आहे ती पुणे पोलिसांनी घेतली होती। त्यामुळे शाहरुख कट्टीच्या श्रद्धांजली सभेला जे 25 लोक आहेत अंत्यविधीला त्यांचे नातेवाईक त्यांनाच परमिशन देण्यात आली आणि त्या अंत्यविधी करण्यात आला। त्यानंतर ही सगळी झाडाझडती जी आहे ती पुणे पोलिसांकडून सुरू करण्यात आली आहे। जी, धन्यवाद सगळ्या तपशिलांसाठी बालाजी।